राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला. जय शिवराय मित्रांनो डेमोमध्ये तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओला बनवण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज पडणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो काही बिटमार्क मार्क करायला मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात अगोदर ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो या प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे. आता मित्रांनो ऑडिओसाठी पण तोच व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. ॲड ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो गॅलरीमधून तुमचा जो काही बिटमार्कचा व्हिडिओ असणार आहे सिम्पली त्या व्हिडिओला इथे तुम्हाला सिलेक्ट करून एक्स्ट्रॅक्ट अँड ॲड ऑडिओचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि जे काही ऑडिओ असणार आहे ते ऑडिओ देखील तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो इथे बीट 1 तुम्हाला दिसते, इथे बीट 2 दिसते. ओके, तर मित्रांनो जिथं बीट 2 ची स्टार्ट आहे बघू शकता या पोझिशनला काय, तर इथे यायचं आहे, व्हिडिओला सिलेक्ट करून इथं स्प्लिट करायचं आहे. नंतर पुढे यायचं आहे जिथं 3 ची सुरुवात होणार आहे तिथं तुम्हाला बरोबर यायचं आहे 3 वरती आणि इथं स्प्लिट करायचं आहे. 4 वरती यायचं आहे आणि तुम्हाला या प्रकारे व्हिडिओमध्ये स्प्लिट करत जायचं आहे. ओके, इथं 5 इथे बघू शकता इथं स्प्लिट करायचं. तर मित्रांनो असं सगळीकडे तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, पहिला जो काही स्प्लिट केलेला पार्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि मित्रांनो इथंच तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटणार आहे. सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि रिप्लेसवरती क्लिक करून गॅलरीमध्ये तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे. तर आता मित्रांनो सगळे फोटो वगैरे जे काय आहे ते मी ॲड करून घेतो, तुम्हाला तिथून पुढचा जो काही पार्ट आहे तो ॲड केल्यानंतर दाखवतो. तर मित्रांनो सगळे फोटो PNG वगैरे मी सगळे ॲड करून घेतले. आता तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगतो. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या सुरुवातीला यायचं आहे. पहिला फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं मित्रांनो 3D कार्ड 2चं ॲनिमेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. 3D कार्ड 2चं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा. पुढं 3D कार्ड 3, नंतर 3D कार्ड 4, 3D कार्ड 5 आणि 3D कार्ड 6 अशी तुम्हाला 5 ॲनिमेशन वळीनं लावायचे. ओके, नंतर मित्रांनो पुढे एक ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे. सिम्पली या ट्रान्झिशनवरती क्लिक करून लाईट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो इथं ब्लेंच नावाचं एक ट्रान्झिशन आहे लाईट इफेक्टमध्ये, त्याला तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ते अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो सगळीकडे हे अप्लाय होईलच, पण सुरुवातीचे जे काही 1 2 3 4 हे जे काही 4 आहेत ह्यांना तुम्हाला टबल सिलेक्ट करायचं आहे आणि इथं नोनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे सुरुवातीच्या 4मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही, बाकी सगळीकडे हे सेम ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ट्रान्झिशन द्यायचं आहे. नंतर मित्रांनो पुढच्या फोटोला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन देऊन जे काही खाली ड्युरेशन दिसत्या ते ड्युरेशन तुम्हाला एकदम फुल ठेवायचे आहे. नंतर मित्रांनो वरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन देऊन ह्याची जी काही ड्युरेशन आहे ही देखील तुम्हाला फुलवरती सेट करायचे आहे. फुलवरती सेट केल्यानंतर आता ओकेवरती क्लिक करा. पुढचा जो काही फोटो याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. कॉम्बोवरती क्लिक करून डेस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढे मित्रांनो डेस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. पुढचं जे काय आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन ॲड करा. नंतर ओकेवरती क्लिक करून रॉक हॉरिझॉन्टलीचं ॲनिमेशन ॲड करायचं आणि जे काही ड्युरेशन आहे ते देखील फुल ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओकेवरती क्लिक करून पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. स्लाईड अँड वेवचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे मित्रांनो वेव अँड स्लाईडचे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे सगळं ट्रान्झिशन आणि ॲनिमेशनचा पार्ट झाला आहे. फक्त जे काही लास्टचं ट्रान्झिशन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये पुल आउटचं नावाचं ट्रान्झिशन आहे हे पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो सगळीकडे तुम्हाला ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन आता समजलं असतील. आता मित्रांनो ही जी काही PNG आहे ती PNG मित्रांनो ॲड करायची आहे. त्यासाठी ओव्हरलेवरती तुम्हाला क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. जी काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे सिम्पलरित्या त्या PNGला इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. PNG काही या प्रकारची येणार आहे. आता मित्रांनो ह्याला प्रॉपर तुम्ही बोटाने या प्रकारे असे तिरके जरासं करा आणि कुठल्या तुम्हाला ज्या कोपऱ्यात आवडेल त्या कोपऱ्यात ठेवायचं. ओके, -10 वरती मी या ठिकाणी रोटेट केले आणि ह्याची जी काही लेंथ आहे ती लेंथ मित्रांनो तुम्हाला एकदम लास्टपर्यंत ठेवायची आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काही PNG आपण ॲड केली ती तुम्ही यूट्यूब व्हिडिओमध्ये वापरू नका, बाकी सगळीकडे तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका.